तर आमच्या खासदाराकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावं। विद्यार्थ्यांचे पटसंख्या आणि शिक्षक यांच्यात तुलनात्मक शिक्षक भरती असावी। ती आत्ताच्या घडीला शिक्षक कमी आहेत, तर ती शिक्षक भरती करण्यात यावी। जे बेरोजगार युवकांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत। त्यांनी परीक्षा ज्या आहेत त्या वेळेवर झाल्या पाहिजे, याच्याविषयी प्रश्न उचलून मांडले पाहिजेत। आता एक डॉक्टर म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे? खासदार आमचे मित्र श्री प्रशांतजी पडोळे झालेले आहेत या निवडणुकीत, किंवा असं म्हणेन मी साध्या भाषेत की आमचे MBBS खासदार भंडारा जिल्ह्यांना आपल्याला लाभलेले आहेत। तर त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा ह्याच आहेत की आमचा जो मेडिकल कॉलेज जो आहे भंडाऱ्याचा तो त्वरित सुरू व्हावा किंवा तिथं ॲडमिशन्स लवकर व्हावे, अशी एक मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो। दुसरी जी आरोग्य यंत्रणा आपल्याकडे सध्या कार्यान्वित आहे, तिथं एक वुमन्स हॉस्पिटलची बिल्डिंग चालू झालेली आहे किंवा बनलेली आहे म्हणणं, त्याच्यापेक्षा त्या बनलेल्या बिल्डिंगमध्ये वुमन्स हॉस्पिटल त्वरित सुरू करावी, अशी एक दुसरी अपेक्षा आहे। तिसरं, प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स जे लोक आहेत त्या काही बेसिक अडचणींना सामोरे जात आहेत, जसं बायोमेडिकल वेस्ट किंवा रजिस्ट्रेशन किंवा काही छोट्या मोठ्या ज्या काही ज्यांना अडचणी येत असतील, तर त्यांच्या बाबतीत थोडंसं स्ट्रॉंग खासदारांनी त्या बाबतीत थोडीशी व्यवस्था करावी। आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर यांचे संबंध। यांच्या संबंधामध्ये फार तणावाचं वातावरण आजकाल दिसून येत आहे, मारामारीच्या घटना ह्या वाढत आहेत, तर त्यांच्यासाठी एक सबळ कायदा बनवण्यात यावा, हेच माझ्या नवीन खासदाराकडून अपेक्षा आहे। खासदार निवडून आले, काय अपेक्षा आहेत तुम्हाला त्यांच्याकडून? नमस्कार, मी दिनेश कुमार अंबादे, मी सहाय्यक शिक्षक आहे। विद्यमान जी लोकसभेची निवडणूक पार पडली त्यामध्ये महाविकास आघाडीचे खासदार निवडून आलेले आहेत। एक शासकीय कर्मचारी या नात्याने आम्हाला ही अपेक्षा आहे की आमच्या जे शासकीय स्तरावरील जे समस्या आहेत, शिक्षण क्षेत्रातील समस्या आहेत, त्या समस्यांचा जर पाढा वाचला तर खूप मोठी आहे, परंतु काही नेमक्या समस्या मी आपल्यासमोर मांडू इच्छितो आणि माननीय आदरणीय खासदार महोदय यांच्यासमोर मांडू इच्छितो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचे पटसंख्या आणि शिक्षक यांच्यात तुलनात्मक शिक्षक भरती असावी। ती आत्ताच्या घडीला शिक्षक कमी आहेत, तर ती शिक्षक भरती करण्यात यावी। यासोबतच जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्ह्यातून एक शिक्षकाला आदर्श शिक्षक म्हणून वेतनवाढ दिली जाते, परंतु 2018पासून ही वेतनवाढ बंद आहे आणि आदर्श शिक्षकांना एक वेतनवाढ दिल्या जावी ही एक मागणी आहे आणि 2018पासून शासन स्तरावरून ते बंद करण्यात आलेलं आहे। तर खासदार महोदयांनी यामध्ये लक्ष घालून हे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा। भंडारा गोंदिया जिल्ह्याचे जे खासदार आहेत, नावाजलेले डॉक्टर आहेत, सुशिक्षित आहेत, त्यांनी आमच्या गृहिणीकडे लक्ष द्यावं। म्हणजे गृहिणीकडे लक्ष देणे म्हणजे ज्या घरगुती वस्तू आहेत, पेट्रोल आहे, डिझेल आहे, गॅस सिलेंडर आहे, जे दररोजचा भाजीपाला आहे, खाद्यतेल आहे, याच्या ज्या किमती आहेत त्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि महागाई प्रचंड वाढली आणि त्याच्यामुळे आमचा घरगुती घरचा जो बजेट आहे गृहिणीचा बजेट पूर्ण कोलमडला आहे। त्याच्यामध्ये पोरांचं शिक्षण आलं आहे, शिक्षणही महागलं आहे, त्यातल्या त्यात आरोग्य सुविधा सुद्धा कोलमडली आहे, दळणवळणाची साधने आहे। सुशिक्षित जे युवक आहेत त्या युवकांना रोजगार मिळत नाही आहे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या। त्यातल्या त्यात त्यांनी पाण्याची सुविधा आहे, रस्ते आहेत आणि जास्तीत जास्त जे काही भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातले जे माझ्यासारखे सर्वसामान्य लोक आहेत, त्या सर्वसामान्य जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न संसदेत मांडावा आणि त्याला वाचा फोडावी आणि ज्या अपेक्षेने आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे त्या अपेक्षा आमच्या पूर्ण कराव्या, असं हीच आमची त्यांच्याकडनं विनंती आहे। मी अजय मेश्राम भंडारा शहरात राहतो। मला नवनियुक्त खासदार श्री पडोळे साहेब यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की भंडारा जिल्ह्यातील जे शेतकरी वर्ग आहे यांच्या जो आमदनीमध्ये कशी वाढ होईल याकरता त्यांना जे रोजगाराचे साधन आहेत, त्यांच्या शेतीपूरक जे व्यवसाय आहेत त्यांनी भंडारा जिल्ह्यामध्ये आणण्याचे प्रयत्न करावे। त्यासोबत गोसेखुर्द हा जो मोठा प्रकल्प आहे हा अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही, त्यामुळे त्यांनी याच्याकरता निधी कसा उपलब्ध होईल याच्याकडे सरकारकडे नेहमी पाठपुरावा करावा।
सोबतच जे भंडारा शहरामध्ये जो इथेनॉल प्रोजेक्ट जे भाजपाने आणलेला होता, परंतु तो पूर्वसात गेला नाही. त्याच्याकडे खासदार साहेबांनी लक्ष देऊन काम करावं, जेणेकरून भंडारा शहरातले जे आसपासचे जे शेतकरी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मित होईल आणि सोबत त्यांच्या राहणीमानात वाढ होईल. आता जो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो नवनिर्वाचित खासदार आहेत प्रशांत पटोले साहेब, यांच्यापासून आम्हाला एकच अपेक्षा आहे, शैक्षणिक विभागामध्ये आमचे काही जो मुद्दे आहेत शिक्षण विभागाचे ते संसदेमध्ये मांडतील आणि केंद्र सरकार यांच्यापर्यंत पोहोचवतील आणि आम्हाला अशी आशा आहे की त्यांच्याकडून आमची काहीतरी मदत होईल. आम्ही शेतकऱ्यांची खूप बारीक अशी व्यथा आहे की आमच्या खताचं किंवा बियाण्यांचं या सर्वांचा भाव वाढ होत आहे, पण शासनाच्या जे पिकवलेलं अन्नधान्य आहे त्याचं हमीभाव वाढत नाही. तरी आतापर्यंत जे शासन आले गेले, आता यावेळेस जे निवडणूक झाली याच्यामध्ये आमच्या क्षेत्रातून महाविकास आघाडीचे खासदार निवडून गेलेले आहेत. तर आमच्या खासदारकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावं, त्यांच्या सातबारावरील जो कर्ज आहे तो कर्जमुक्त व्हावा आणि तो कर्ज माफ करावा खासदारांनी, ती मागणी रेटून धरावी त्यांनी खासदारांनी, ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. नमस्कार, माझे नाव सचिन पटले आहे. मी गोरेगाव येथील रहिवासी आहे. मी इंजिनियर आहे. आता नुकताच आपल्या इथं देशात लोकशाहीचा पर्व म्हणजे लोकसभेचे निवडणूक होऊन गेले आहेत आणि आमच्या क्षेत्रामध्ये सध्या महाविकास आघाडीचे सांसद महोदय निवडून आलेले आहेत. मागच्या काही वर्षातून सरकार विकास कामात फार भर घालत आहे, पुष्कळ कामं होऊन राहिले आहेत, विकास निधी येत आहे. परंतु मला असं वाटत आहे की मागच्या काही वर्षांनी पर्यावरणाकडे सरकारचे लक्ष, आमच्या जनप्रतिनिधींचे लक्ष दुर्लक्ष होत आहे आणि याला जर आज आळा नाही घातला तर येणाऱ्या पिढीला खूप त्रास सहन करावा लागणार आहे. म्हणून एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी एक लहानशी एक विनंती आहे की जनप्रतिनिधी आणि सरकार यांनी पर्यावरणाकडे सुद्धा लक्ष दिल्या पाहिजे. नवीन जे भंडारा जिल्ह्याचे खासदार आहेत डॉक्टर प्रशांत पटोले यांच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की जे बेरोजगार युवकांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत. त्यांनी परीक्षा ज्या आहेत त्या वेळेवर झाल्या पाहिजे याच्याविषयी प्रश्न उचलून मांडले पाहिजेत. त्यासोबतच आपल्या क्षेत्रातील जे बंद पडलेले उद्योग आहे, जसा भेल जो सुरू होणार होता तो झालेला नाही, त्यानंतर व्हिडिओ कॉलचा प्रकल्प बंद अवस्थेत आहे, तो सुरू नाही झाला, त्याच्यानंतर इथेनॉलचा येणारा प्रकल्पसुद्धा रखडलेला आहे. तर हे प्रकल्प अगर मार्गी लागले तर इथल्या युवकांना स्थानिक जागीच नोकरी मिळू शकते आणि बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागू शकतो. तर याविषयी त्यांनी प्रश्न उचलावेत आणि मांडून धरावेत अशी आमची इच्छा आहे. त्यासोबतच ज्या भरती प्रक्रियेत घोळ होऊन राहिले ते नाही झाले पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी आवाज उचलावा अशी आमची विनंती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.